दुपारच्या 100 बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. येत्या 2 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा करणार आहेत. मंदिर समितीकडून उपमुख्यमंत्री शिंदेंना पूजेसाठी निमंत्रण देण्यात आलंय. कफ सिरप आणि इतर संवेदनशील औषधांची ऑनलाईन पद्धतीने बेधडक विक्री सुरू असल्याचं समोर आलं. यावेळेला मंत्री जिरवळांच्या नावाने मागवलेली औषधं सुद्धा घरपोच पाठवलीत. तातडीने यंत्रणांवरती नियंत्रण आणण्याची मागणी केली जाते. रायगडचे मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटलांनी मंत्री भरत गोगावलेंवरती टीका केली आहे. तुमच्याकडे इकडून तिकडून पलटी मारलेले आमदार खासदार आहेत असं ते म्हणाले. दरम्यान तुम्ही एक मैदान बुक करा, आम्ही एक मैदान बुक करतो, पाहूयात कोणाकडे लोक जमतात असं आव्हान सुद्धा दिलं आहे. पनवेलच्या कासाडी नदीमध्ये ग्रामस्थांनी आंदोलन केलंय. MIDC प्रशासनाच्या ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे, तर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सर्वर पिंपळगावचे पुनर्वसन करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. गेल्या 36 वर्षांपासून प्रलंबित मागण्या असल्यामुळे गावकऱ्यांनी म्हटलेलं आहे तातडीने मागण्या मान्य करण्याची मागणी करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2961 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे. नुकसानाचा अंतिम अहवाल तयार करून तो शासनाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्यात, त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय. परभणीमध्ये उड्डाणपुलाच्या दुरुस्ती अभावी अपघात वाढलेले आहेत. दुरुस्तीचं काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली जाते. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. कुसुम गायवळ यांच्या याचिकेवरील सुनावणी टळलेली आहे. निलेश गायवळवरती खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करण्यात येतोय. आई कुसुम गायवळ यांनी हायकोर्टात रीट याचिका दाखल केलेली होती. या क्षणाची महत्त्वाची बातमी समोर येते. कुसुम गायवळ यांच्या याचिकेवरील सुनावणी ही टळलेली आहे. निलेश गायवळवरती खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप होता. आई कुसुम गायवळ यांनी हायकोर्टात रीट याचिका दाखल केलेली होती. वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. वैभव, कुसुम गायवळ यांच्या याचिकेवरील सुनावणी जी आहे ती टळलेली आहे. निलेश गायवळ याच्यावरती पुणे पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर निलेश गायवळची आई जी आहे कुसुम गायवळ यांनी उच्च न्यायालयामध्ये रीट पिटिशन जी आहे ती फाईल केलेली होती. या सगळ्या प्रकरणामध्ये निलेश गायवळ याच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि तो परदेशात असून सुद्धा त्याच्यावरती मोका अंतर्गत म्हणजे टोळी चालवल्याची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही सगळी कारवाई जी आहे ती निरस्त करा आणि जो गुन्हा दाखल करण्यात आलेला, जी FIR दाखल करण्यात आलेली ती क्रॅश करावी अशी मागणी करण्यासाठी ही रीट दाखल करण्यात आलेली होती. आज या याचिकेवरती सुनावणी होणं अपेक्षित होतं. काही वेळ सुनावणी झाल्यानंतर पुन्हा शुक्रवारसाठी सुनावणी जी आहे ती राखून ठेवण्यात आली आहे. आता पुढची सुनावणी जी आहे ती शुक्रवारी होईल. दरम्यानच्या काळामध्ये पुणे पोलिसांनी सुद्धा त्यांची बाजू मांडण्यासाठी सगळी तयारी जी आहे ती सरकारी वकिलांच्या सोबतीनं केलेली होती. जे सरकारी महाधिवक्ता आहेत त्यांच्या सोबतीनं ही तयारी जी आहे ती केलेली होती. मात्र आता पुढची सुनावणी जी आहे ती शुक्रवारी होईल अशा स्वरूपाची सूचना जी आहे ती न्यायालयाकडून देण्यात आली आहे. निश्चित धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीसाठी. तर कुसुम गायवळ यांच्या याचिकेवरील सुनावणी जी आहे ती टळलेली आहे. निलेश गायवळवरती खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. बैठकीत ठाकरे बंधूंकडून व्हीव्हीपॅट आणण्याची आग्रही मागणी करण्यात येते. देशात कुठेच सध्या निवडणुका नाहीत, व्हीव्हीपॅट आणा, व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका घेऊ नका असं मत ठाकरे बंधूंनी मांडलंय. यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नका असं मत राज ठाकरेंनी मांडलंय. तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का, आधी आश्वासन द्या असा परखड सवाल राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला केलाय. अनेक ठिकाणी खोटी मतदार नोंदणी होते अशी तक्रार उद्धव ठाकरेंनी केली. अशा बोगस मतदार नोंदणीवरती अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. बोगस मतदारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. घरं अस्तित्वात नाहीत, पण तिथे मतदारांची नोंदणी आहे असं जयंत पाटलांनी सांगितलंय. मतदार याद्या दुरुस्त करून मतदान घ्या अशी मागणी जयंत पाटील करतात.
महाविकास आघाडी ही महाकन्फ्युजन आघाडी आहे अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. मवियाला समोर पराभव दिसू लागल्यामुळे महाविकास आघाडीचा रडीचा डाव सुरू आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. जनता महायुती सरकारच्या पाठीशी असून महायुतीने दिलेल्या कामाची पोचपावती जनता देईल असं एकनाथ शिंदे म्हणाले. मनपा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळेल असंही शिंदे म्हणाले. रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावरती दरोडा पडल्यानंतर खडसे महाजन यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे. काळजी करू नका, तुमच्या प्रॉपर्टीची काळजी आम्ही घेऊ असा टोला गिरीश महाजनांनी खडसेंना लगावलाय. यावरती माझीच नाही तर सर्वांचीच प्रॉपर्टी सांभाळा असं म्हणत खडसेंनी महाजनांना सुनावलं. कुख्यात गुंड निलेश गायवळ याला रोहित पवार यांनीच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून दिला असा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केलाय. निलेश गायवळ प्रकरणात रोहित पवार हे दादांत खोटं बोलतायत, मात्र ते आता तोंडघशी पडलेत असं राम शिंदे म्हणाले. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला रोहित पवार यांनीच निलेश गायवळ याला प्रचारामध्ये उतरवलं होतं. माझा आणि निलेश गायवळचा दूरपर्यंत एकमेकांशी संबंध नाही असं राम शिंदे यांनी स्पष्ट केलं. आमदार संग्राम जगतापांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आलेला आहे. संग्राम जगताप यांनी केलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज आहेत. पवारांनी जगतापांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे संकेत दिलेले होते, मात्र जगतापांचे दौरे सुरू आहेत त्यामुळे त्यांना मुंबईत बोलवलेलं असून अजित पवार आणि जगताप यांच्यात महत्त्वाची चर्चा होईल. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयासाठी 2 वर्षांपूर्वी दिलेली जागा राज्य सरकारनं रद्द केली आहे. महायुती सरकारच्या काळात प्रहारला ही जागा देण्यात आलेली होती. ही जागा रद्द करताना पक्षाला पर्यायी जागा देण्यात आलेली नाही. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं. सावंतवाडीच्या राजकारणात पुन्हा एकदा राजेशाही एंट्री पाहायला मिळणार आहे. तब्बल 35 वर्षांनंतर सावंतवाडीच्या भोसले घराण्याने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केलेली आहे. भोसले घराण्याच्या युवराज्ञी श्रद्धा भोसले नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरणार आहेत. भाजपाकडे भोसले घराण्याने उमेदवारी मागितलेली आहे, त्यामुळे आता सावंतवाडीत दीपक केसरकरांची कोंडी होणार आहे. निवडणूक म्हणजे फ्रॉड झालाय. देशात एवढं बोगस मतदान कधी झालं नव्हतं असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. नाशिकमध्ये 3.5 लाख बोगस मतं असून मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली सुद्धा बोगस मतं आहेत असा दावा राऊतांनी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी सर्व जिल्हा प्रमुखांना मुंबईत न येण्याबाबत खडसवल्याची माहिती समोर आली आहे. संजय मोरेंनी अकार्यक्षम जिल्हा प्रमुखांना चांगलेच खडेबोल सुनावलेत. बोलवल्याशिवाय मुंबईत यायचं नाही असा दम सुद्धा त्यांनी भरल्याची माहिती आहे. सोलापुरात काँग्रेस पक्षाकडून वोट चोर गद्दी छोड स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. मोहन जोशी, प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार असं स्पष्टीकरण विदर्भ विभागीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. जिथे स्थानिक समीकरणांमुळे महायुती होणं शक्य होणार नाही तिकडे मैत्रीपूर्ण लढती होतील आणि कुठल्याही परिस्थितीत घटक पक्षांवरती टीका करायची नाही असे निर्देश सुद्धा दिले. सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवरती काही शंका असल्याने त्यावरती चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. मनसे महाविकास आघाडीसोबत आली तरी आम्हाला फरक पडणार नाही. कोकणातील आणि रायगडमधील मनसेची ताकद कमी आहे, त्यामुळे अडचण भासणार नाही असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं. अलिबागमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले हे सुद्धा उपस्थित होते. विकास गोगावले देखील यंदाची जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्यामुळे महाडमधून विकास गोगावले यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत फसवी असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसेंनी केली. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज पूर्ण माफ होत नाही तोपर्यंत शेतकरी पुन्हा उभं राहणं शक्य नसल्याचं खडसे म्हणाले. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा.
सांगलीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सरसकट पंचनामे करावेत यासह अन्य मागण्यांसाठी तासगावमध्ये संजय काका पाटील यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. जेसीबी, ट्रॅक्टर, बैलगाडी, शेळ्या, मेंढ्या घेऊन चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. जळगावात आशा स्वयंसेविका संघाच्या वतीने आशा स्वयंसेविकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी भव्यसा मोर्चा काढला. जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत थाळीनाद आंदोलन केलेलं आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी यावेळेला करण्यात आली. जालना जिल्हा परिषदेच्या 57 गटांसह पंचायत समितीच्या 114 गणांची आरक्षण सोडत जाहीर झाली. आरक्षण सोडतीमध्ये अनेक भावी उमेदवारांचा हिरमोड झालेला आहे. जालना जिल्हा परिषदेवरती महिला राज येणार असून एकूण 29 जागा महिलांसाठी राखीव झाल्यात. दानवे, काळे, खोतकर, कुचे, गोरंट्याल आणि लोणीकरांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दराने विक्रमी उचळी घेतलेली आहे. सोन्याचे जीएसटी सह दर प्रतितोळा 1,31,000 पोहोचलेत. केवळ एका दिवसात सोन्याच्या दरामध्ये तब्बल 4,000ची वाढ झालेली आहे. तर चांदीचा दर आता 1,96,000 प्रति किलो झाला आहे. दीपावलीच्या मुहूर्तावरती थामा हा हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या निमित्ताने चित्रपटाच्या यशासाठी अभिनेत्री रश्मिका मांदना आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांनी साईबाबांना साकडं घातलं. महाराष्ट्रातील पुण्यातील अबोली लोखंडे मिस ऑस्ट्रेलिया झालेली आहे. मागील 5 वर्षांपासून ती ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक होती. यावेळेला मिस ऑस्ट्रेलिया हा किताब पटकावल्यानंतर त्यांनी शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आमदार महेंद्र दळवींच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आरसीएफ कंपनीवरती मोर्चा काढला. यावेळेला कार्यकर्त्यांनी अलिबाग मांडवा रस्ता रोखून धरला होता. त्यामुळे प्रवाशांचे यात हाल झाले. तर आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक सुद्धा सहभागी झाले.